राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली तर सरकार कागदी घोडे नाचवण्यात दंग. उद्धव ठाकरे यांची सरकारवर बोचरी टीका. शेतकरी वाऱ्यावर हेक्टरी 50,000ची मदत द्या. उद्धव ठाकरे यांची मागणी राजकारण न करता मार्ग काढण्याची सरकारला केली विनंती. की 5-7 वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास 1.25 लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही. बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये, पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्जमाफी होणार का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार चिखलीकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अजितदादाच्या माध्यमातून झालेल्या भेटीत शेतकऱ्यांना मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. अतिवृष्टीग्रस्त 712 कुटुंबांना शासनाकडून मदत. भूम तालुक्यातील 32 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो घराचे व पशुधनाचे नुकसान झाले. शासनाकडून बाधित कुटुंबांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी. गोरगरिबांची दिवाळी काळी झाली असून शासनाच्या तुटपुंजा मदतीवर शेतकरी उभा राहू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी बाधित भागात तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज. IMD ट्रॉपिकल सायक्लोन ॲडवायझरी क्रमांक 3 ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार शक्ती चक्रीवादळाचा राज्यातील काही जिल्ह्यांना 3 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना हे वादळ प्रभावित करू शकते. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक GR जारी केला आहे. भारतीय कंपन्या इनोव्हेशनच्या जोरावर यशस्वी होऊ शकतात. राहुल गांधीचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र. भारतातील लोकशाही धोक्यात. The single biggest risk is the attack on democracy that is taking place in India. Because India has multiple religions, multiple traditions, multiple languages, and India actually is a conversation between all its people. And different traditions, different religions, different ideas require space. And that the best method for creating that space is the democratic system. And currently there is a wholesale attack on the democratic system in India. So that's a risk. This other big risk is risk between different conceptions, different parts of the country, right? Some 16, 17 different languages, different religions. So allowing these different traditions to thrive, giving them space to express themselves is very important for a country like India. We can't do what China does, which is suppress people and run an authoritarian system. Our design just will not. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांचा महामोर्चा. अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. भाजीपाला महागला. अतिवृष्टीमुळे आवक घटली. केवळ टोमॅटो स्वस्त. संभाजीनगरात पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तांत्रिक कामासाठी 6 दिवसाचा शटरडाऊन घेण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचारी शेतकऱ्यांना दिवाळीची भेट. महागाई भत्त्यात होणार वाढ. गव्हासह 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ. केळीची झाली दैना. शेतकऱ्यांना भावच मिळेल. ओला दुष्काळ जाहीर करा. पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा बैलगाडी मोर्चा. शेतकऱ्यांची सेवा हात दसरा मेळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही.
कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. नाफेडने बिघडवले कांदा बाजाराचे गणित, बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी. जिल्ह्यातील 1800 महसूल कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना दिले 1 दिवसाचे वेतन. अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, दादा भुसे यांची घोषणा. हिंगोली जिल्ह्यात नुकसानीची केली पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या, आमदार रोहित पवार. बीड तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी. चिन्नरला 12,090 हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका, पंचनामे सुरू. ग्रामस्तरीय समिती प्रत्यक्ष बांधावर जाणार. ओल्या दुष्काळाचे वास्तव नाकारू नका, कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000 मदत द्या. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली मागणी. पीक पाहणीला राज्य शासनाची महिनाभराची मुदत वाढ. पिकांच्या हमी भावात वाढ. गव्हासह 6 पिकाच्या MSP मध्ये वाढ. या पिकाच्या किमतीही वाढल्या. तातडीने एकरी 20,000ची मदत द्या, अन्यथा 2 लाख शेतकऱ्यांसह विधानसभेवर धडक मोर्चा काढणार. लोकनायक प्रकाश पोहरे यांचा शासनाला अल्टिमेट. लालला सरासरी 1800 रुपये भाव तर पिवळ्याला 2500 रुपये भाव. चांदवड बाजार समितीत झेंडू लिलावाला प्रतिसाद. लाडक्या बहिणीसाठी ई-KYC नावडती. पती वडिलांच्या उत्पन्नामुळे लाखो महिला ठरणार अपात्र. ई-KYCची प्रक्रिया महिलांमधून नाराजीचा सूर. ओला दुष्काळ जाहीर करा, जरांगे पाटील, अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही. नारायणगड येथील सभेत इशारा. लोकशाहीवरील हल्ला हाच देशाला सर्वात मोठा धोका. कोलंबिया विद्यापीठात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका. कापूस खरेदी पणनला परवानगी लवकरच. CCI सोबत करार. आर्थिक मदतीची मागणी. नशिबाने पीक भरले, अतिवृष्टीने क्षणार्धात हिरावले. जगायचे तरी कसे. बिलोली तालुक्यात काळ्या मातीकडे पाण्याची शेतकऱ्यावर आली वेळ. मदतीची प्रतीक्षा. अजित पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. 6,418 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला मदत. अंबादास दानवे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. नारायणगडावर शेतकरी प्रश्नांवर जरांगे यांनी रणसिंग फुंकले. दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. कंधारला 50 कोटीचा निधी, 67,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा. संघ मेहनतीला लागले, भाजप हे विषारी फळच. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात. म्हणाले, भाजपची भूमिका संघाला मान्य आहे का. कृषी विभागाकडून मदतीचा हात. मुख्यमंत्री सहायता निधीला जमा होणार कोट्यवधीचा निधी. गवार मटारचा भाव 200 रुपयावर, पालक 60 रुपये तर मेथी 50 रुपये जोडी. 4,53,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्याची ई-KYC रखडली. सर्व्हर ठप्प. ई-KYC करण्यासाठी शेतकऱ्याच्या पहाटेपासून सेतू केंद्राबाहेर रांगा. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. अजित पवार यांनी केली मागणी. केंद्राकडे करणार अतिरिक्त मदतीची मागणी.